मित्रांनो, तुमच्या कानावर कधीतरी असे शब्द पडले असतील की जात महत्त्वाची का शिक्षण. काही लोक आजही जातीच्या अभिमानात जगतात, तर काही शिक्षणासाठी धडपडतात. जर तुम्हाला या प्रश्नाचे सर्वात मोठे आणि जिवंत उत्तर हवे असेल तर आपल्याला इतिहासाचे एक सोनेरी पान उलटून पाहावे लागेल. वर्ष होतो 1948. एका बाजूला देशाचे संविधान लिहिणारे करोडो वंचितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या बाजूला मुंबईच्या एका मध्यमवर्गीय सारस्वत ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर शारदा कबीर, ज्यांना आपण माईसाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो. त्या काळात जेव्हा जातीवादाचे भूत लोकांच्या डोक्यावर नाचत होते, तेव्हा एका ब्राह्मण कन्येने बाबासाहेबांसोबत विवाह करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पण कधी हा विचार केला का, हा विवाह कशाच्या जोरावर झाला असेल? बाबासाहेबांकडे कोणतीही अफाट संपत्ती किंवा महाल नव्हते. बाबासाहेब हे त्या जातीचेही नव्हते ज्या जातीला तत्कालीन समाज श्रेष्ठ मानत असे. मग माईसाहेबांनी बाबासाहेबांची निवड का केली? तर त्याचे उत्तर आहे बाबासाहेबांचे अथांग ज्ञान, त्यांचे जगावेगळे शिक्षण आणि त्यांचा विशाल दृष्टिकोन. माईसाहेब स्वतः एक डॉक्टर होत्या आणि एका सुशिक्षित स्त्रीला पैशाची श्रीमंती नाही तर विचारांची आणि ज्ञानाची श्रीमंती ओळखता आली. यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ज्ञानाला कोणतीही जात नसते आणि ज्ञानापेक्षा मोठी कोणती संपत्ती नसते. जर बाबासाहेबांकडे ते उच्च शिक्षण आणि अथांग ज्ञान नसते तर इतिहास कदाचित वेगळा असता. शिक्षणाने बाबासाहेबांना ती उंची दिली जिथे जातीच्या सगळ्या भिंती कोसळून पडल्या. म्हणूनच मित्रांनो, आज जातीच्या नावावर भांडण्यापेक्षा आपल्या मुलांना बाबासाहेबांसारखं सुशिक्षित बनवा. कारण जात माणसाला मर्यादित ठेवते, पण शिक्षण माणसाला जगाचा राजा बनवते. लक्षात ठेवा, जात जन्मांनी मिळते, पण ओळख शिक्षणाने कमवावी लागते.